तर वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर येथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं स्वागत करतो। आज इथे नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एकच हेतू होता, ते म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि त्याचबरोबर पुढील वाटचाली आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आलेले काही एक्सपिरियन्सेस आणि अनुभव हे मला वाटतं की लोकशाही टिकून ठेवण्याच्या दृष्टीने आणि संविधान टिकून ठेवण्याच्या दृष्टीने इकडच्या पत्रकारांशी शेअर करणं आणि आपल्या माध्यमातून ते जगासमोर ठेवणं हे मला गरजेचं वाटतं। सर्वात प्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की गेल्या 1-1.5 महिन्यात जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्क्युलर निघालं आणि नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदा जेव्हा अनाऊन्स झाल्या तेव्हापासून माझा दौरा हा चालू होता आणि गेल्या एका महिन्यामध्ये 11 डिस्ट्रिक्ट आणि 32 अशा नगर परिषद, नगरपंचायत या वंचित बहुजन आघाडीचे जिथे तिथे उमेदवार होते तिथे कव्हर करण्यामध्ये आले। एक प्रामुख्याने गोष्ट मला आपल्या सर्वांना सांगायची ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तळागाळातल्या माणसासाठी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जे लोकल लेवलवरती काम करतात त्यांची ही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे। आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप जास्त सिरियसली स्वतःची निवडणूक घेऊन वंचित बहुजन आघाडी जोमाने कामाला लागली आणि या येत्या निवडणुकीमध्ये रिझल्ट आपल्याला नक्कीच येताना दिसतील। पण हेच सांगत असताना काही गोष्टी मला प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जगासमोर मांडायच्या आहेत। ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती होतं की विधानसभेला जर एका माणसाला निवडून यायचं असेल तर एका माणसाला 7 ते 8 कोटी हा आमदार सहज खर्च करतो। दुसऱ्या बाजूला जर एका माणसाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर तो 12 कोटी ते 15 कोटी ते 20 कोटी हे सहज त्याच्या मतदारसंघामध्ये फुटून जातो। पण स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवकाचं पद, नगर अध्यक्षाचं पद हे इकडच्या तळागाळातल्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जातं। पण आज मोठ्या प्रमाणात बीजेपीनी आणि इकडच्या व्यवस्थेने अशी एक पद्धत करून ठेवली आहे, अशी एक सिस्टम करून ठेवली आहे की सामान्य माणूस ही निवडणूक लढूच नाही शकत। आपल्याला माहिती असेल की 23 नोव्हेंबरला एक बातमी आली होती की बीजेपीचे 100 नगरसेवक हे जिंकून आले। आता हा पहिला प्रश्न मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विचारायचा आहे की निवडणूक होतीये 2 तारखेला, 2 डिसेंबरला, मतमोजणी होतीये 3 डिसेंबरला, पण मग 23 नोव्हेंबर रोजी बीजेपीचे 100 नगरसेवक निवडून कसे येतात? ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना बिनविरोध उभं करण्यात आलं होतं। समोर जे उमेदवार होते त्यांचा जबरदस्ती फॉर्म फाडण्यात आला होता, फॉर्म नष्ट करण्यात आला होता किंवा त्यांना दबाव तंत्र वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आलं होतं। दुसऱ्या बाजूला व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा चुकीचा वापर करून इकडच्या भाजपने बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रद्द सुद्धा करवले आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या तब्बल 2 आठवडे आधी भाजपचे 100 नगरसेवक निवडून येतात ही आपल्याला एक परिस्थिती दिसते। दुसऱ्या बाजूला पैशांचा वाटप आणि भाजपने जो एक पैशाचा वाटपाची यंत्रणा लावली आणि त्यांनी ती स्वतःच्या मित्र पक्षांना सुद्धा अडकवायला वापरली। या पैशाच्या यंत्रणेमुळे ही निवडणूक सामान्य माणसाला किंवा कॉमन मॅनला इनऍक्सेसिबल झाली अशी एक परिस्थिती दिसते। तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिन्ह जे अलोकेट झालं होतं ते 27 तारखेला 27 नोव्हेंबरला अलोकेट झालं होतं आणि 2 डिसेंबरला वोटिंग होतं। आता 27 नोव्हेंबरला जर चिन्ह झालं तर 28, 29, 30, 1 फक्त 4 दिवस हे इकडच्या छोट्या पक्षाच्या लोकांना, अनरेकग्नाइज्ड पक्षाच्या लोकांना आणि अपक्ष उभे राहिलेल्या तमाम नागरिकांना फक्त 4 दिवस हे प्रचारासाठी मिळतात आणि घरोघरी चिन्ह पोहोचवायला मिळतात। आणि ह्याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे की बीजेपीने अशी एक व्यवस्था बनवून ठेवली की ज्यांच्याकडे पैसे असतील, ज्यांच्याकडे ओतायला लोकांमध्ये पैसे असतील आणि जे बीजेपीच्याच यंत्रणेबरोबर काम करतात तीच लोक निवडणूक जिंकतील आणि तीच लोक निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी एक परिस्थिती बीजेपीने उभी करून ठेवली। आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा एक महत्वाचा नारा ऐकला होता, पण मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण लोकशाहीची छेडछाड केली जात आहे
आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे, त्याचं नाव आहे फेडरलिझम. फेडरलिझम आपल्याला हेच सांगतं की सगळे ताकद आणि सगळी पॉवर ही केंद्राकडे नाही. फेडरलिझममुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था या नियमात आल्यात, त्यांची निर्माण करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकलचे इश्यूज, स्थानिक पातळीवरचे इश्यूज, ते नळ असो, पाणी असो, नाली असो, रस्ता असो, आरोग्य असो, शिक्षण असो, बांधकाम असो, या सगळ्या विषयांवरती स्थानिक पातळीवरती स्थानिक नागरिक हे कशा ऍक्शन घेतील आणि हे स्थानिक नागरिकच आपल्या भागाचा विकास कसा करू शकतील याच्यासाठी या स्थानिक निवडणुका होत्या. पण भाजपने आज अशी एक परिस्थिती करून ठेवली आहे की स्थानिक लोकांना आणि कॉमन मॅनला कोणतीही इलेक्शन ही ऍक्सेसेबल नाही राहिली आणि इलेक्शन फॉर द पॉवरफुल आणि पैसा असलेले, ताकद असलेले आणि पॉवर असलेलीच लोक सत्तेमध्ये जातील आणि इकडचे सत्तेच्या बाहेर असलेली लोक कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील. याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला दिसते. आणि तिसरा प्रामुख्याने मला मुद्दा मांडायचा होता, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरीही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये कुठेही देण्यात आली नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो. आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या डोळ्या देखत लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाहीला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करत आहे. तटस्थ ब्युरोक्रेसी म्हणून आपण ऍक्शन घेणार आहात का? आणि आपण सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना, शासनामध्ये असताना स्वतःच्याच सरकारच्या विरुद्ध मॅल प्रॅक्टिसेसचे आपण ऍक्शन घेऊ शकणार आहात का? हा मला इकडच्या तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सना हा प्रश्न विचारायचा. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. हे खऱ्या अर्थाने परत मी मग माझ्या ओरिजिनल मुद्द्याकडेच घेऊन येतो. लक्ष्मी दर्शन कोणाला जमणार आहे? जे आतापर्यंत सत्तेमध्ये आणि ज्यांनी सत्तेच्या तिजोऱ्या खाली केलेल्या आहेत. जो माणूस पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभा राहतोय किंवा जो माणूस कोणत्याही पक्षाशी, संघटनेशी न संबंध ठेवता वॉर्डाची निवडणूक आहे आणि मला माझ्या वॉर्डामध्ये काम करायचंय म्हणून तो निवडणुकीला उभं राहतोय, त्याला लक्ष्मी दर्शन हे शक्य नाहीच आहे. म्हणजे तुम्ही लक्ष्मी दर्शन म्हणा, गांधीजी म्हणा, पण नोट त्या इलेक्शन मध्ये येणार आहेत आणि त्या नोटांमुळे इलेक्शन हे सर्वसामान्य माणसाला जिंकणं अशक्य झालेलं आहे. वंचितांना जिंकणं अशक्य झालंय. छोट्या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना, रिजनल पार्टीजना जिंकणं अशक्य झालंय. ही परिस्थिती आज बीजेपीने करून ठेवली आहे आणि ही परिस्थिती करणं म्हणजे ऑपोजिशन संपवणं, विरोध संपवणं. विरोध संपवणं म्हणजे एकतर्फी निवडणूक लढणं आणि एकतर्फीच निवडणूक जिंकणं आणि एकतर्फी निवडणूक घेणं म्हणजे लोकशाहीला संपवणं. हे एक बीजेपीचं कट कारस्थान आहे जे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आता आपण जे बघितलं तर राजकीय नेत्यांचे जे स्तर आहे ते घसरले तरी महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये जे नेते आहेत ते एकंदरीत बोलताना त्याचे स्तर घसरले. त्याच्याकडे आपण कसं बघतो? नाही, जे होतंय ते चुकीचं होतंय. इकडच्या नेत्यांनी, राजकारण्यांनी स्वतःला एक एक्झाम्पल म्हणून आणि एक उदाहरण म्हणून की आपण कसं असलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपण स्वतःला कसं कॅरी करतोय आणि इकडच्या तरुणांसमोर, युवकांसमोर आणि तमाम नागरिकांसमोर आपण आपली प्रतिमा काय पद्धतीने ठेवतोय हे खूप महत्वाचा एक गोष्ट राहते. आणि दुसऱ्या बाजूला एक पार्लमेंटरी लँग्वेज आणि पार्लमेंटरी बिहेवियर याच्याबद्दल आपण नेहमी बोलत राहतो आणि तेच सगळ्यांनी पाळून आपण लोकप्रतिनिधी आहात, या देशाच्या संविधानाने निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहात, याचा भान ठेवून पार्लमेंटरी डेकोरम हा सर्व नेत्यांनी फॉलो केला पाहिजे. ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर एकत्र का? हे बघा, हा एक मुद्दा आपण सर्वांनी पहिले ठाकरे बंधूंबद्दल समजून घेतलं पाहिजे. ठाकरे बंधू इतके वर्ष विरोधात होते, खालच्या पातळीवरती जाऊन एकमेकांना शिव्या घालत होते, खूप खालच्या पातळीवरती एकमेकांवरती टोकाची भूमिका घेत होते. पण आज दोघांचे पक्ष धोक्यात आले आणि दोघांच्याही मित्र पक्षांनी त्यांना दगा दिला किंवा राज ठाकरेंना मित्र पक्षांनी नुसतं वापरूनच घेतलंय. तर ह्यांचंही आज पक्ष संपण्याची परिस्थिती आली म्हणून डुबते को टिनके का सहारा म्हणून ते एकत्र आलेले आपल्याला दिसते. हे चित्र तुम्हाला आंबेडकर बंधूंबरोबर एकत्र दिसणार नाही, कारण खालच्या पातळीवरची टीका, एकमेकांना पब्लिकली शिव्या घालणं
हे कधीच इकडे झालं नाही. म्हणून जितकी नवल गोष्ट तुम्हाला ही वाटते तितकी ती वाटही नाही, अशी मी आपल्याला विनंती करतो. तर तुम्ही काँग्रेसवर युती केली आहे, पण नांदेडमध्ये तर काँग्रेसने तुमचं बंडखोरी केली आहे नगराध्यक्षाच्या मला नेहमी लोक विचारत राहतात की बाळासाहेब काँग्रेस बरोबर युती का नाही करत, आणि बाळासाहेब युती करायला एक थोडे स्केप्टिकल का असतात. तर नांदेडचं उदाहरणच बेस्ट एक्झाम्पल आहे की बाळासाहेब हे काँग्रेस बद्दल स्केप्टिकल का राहतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेसनी सर्वात पहिले बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा गोंदियामध्ये आणि तसंच मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं. ते कसं पाडलं होतं? चिटिंग करून, छलकपट करून पाडलं होतं. आतापर्यंत अकोल्यामध्ये काँग्रेसची सीट लागो का ना लागो, काँग्रेसचा उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांना कसा पाडता येईल याच क्रायटेरियावरती सिलेक्ट केला जातो. आणि त्याच पद्धतीने 50-50ची युतीची बोलणी झाली असताना, 50-50चं अग्रीमेंट सुद्धा झालं असताना, नांदेडमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध जेव्हा काँग्रेस बंडखोर करतात, तेव्हा एक कळून येतं की काँग्रेस हा इकडच्या वंचितांच्या आणि दलितांच्या आणि तसंच आंबेडकरवाद्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला प्रत्येक पावलावरती तयार असतो. आणि त्यांना प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिली की काँग्रेस इकडे धोका आणि दगेबाजी करतो, हे ह्याच्यावरनं समोर आले. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसवरती अटॅक केला, काँग्रेसला पकडून ठेवलं आणि काँग्रेस बरोबर आमच्या अंगठ्याखाली होतं. नांदेडमध्ये आम्ही युती केली, मैत्रीचा हात पुढे केला, तर त्यांनी पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम केलं. आता ह्याच्यावरनं काँग्रेसच्या नीतीबद्दल आणि नियतबद्दल आपल्याला काय समजतंय ते आम्हाला माहिती. आणि म्हणून मी म्हणतो की धोकेबाजी करणार असाल तर आमचे दरवाजे बंद आहेत, पण सन्मानपूर्वक स्वाभिमानाने 50-50ची युती करणार असाल तर वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच, जी लोक वंचितांना सन्मान आणि स्वाभिमानाने वागवतात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आज संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की लवकरच शिंदे संघाच्या ते आंदोलन आपलं अजूनही कायम आहे का, आणि त्याच्यानंतरची भूमिका नेमकी आणखी काय आहे? आज आपण नागपुरात असताना संघाला काही सांगू शकाल आंदोलन? आमची भूमिका संघाबद्दल ही कायम राहणार. आज तुम्ही नागपुराचा विषय म्हटला म्हणून मी म्हणतो, नागपूर हे एक महत्वाचं स्थान याच्यासाठी आहे, कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक मनुवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला. आणि हेच ते नागपूर आहे जिकडे RSSचं हेडक्वार्टर सुद्धा आहे, रेशीमबाग सुद्धा आहे. आणि म्हणून मी या नागपूरमध्ये बसून आज बोलतो की आमचा RSSच्या विरुद्ध लढा हा कायम राहणार आहे. आणि जोपर्यंत RSS आमच्या मागण्यावरती ऍक्शन नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ऍक्शन नाही घेत, तोपर्यंत आमची लढाई ही RSSशी चालू राहणार. मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो. एक अनधिकृत संघटना RSS नावाची ही औरंगाबादमध्ये एका कॉलेजवरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या, युवक आघाडीच्या लोकांनी, राहुल मकासरे दादा असतील, त्यांची टीम असेल, यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं, विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पसवरती आणि प्रिमायसेस मध्ये रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा डेस्क लावण्याची परमिशन आहे. एवढा नुसता एक प्रश्न विचारण्यासाठी RSS वाल्यांनी त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल ऑफेन्स हा दाखल केला. आणि आमची इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता की ह्या संघटनेची नोंदणी नाही, या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही, पण मग ह्या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन बेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता? आणि ह्याच्यासाठी आम्ही RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं. आम्ही RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी 3 गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या तिन्ही गोष्टी RSSनी स्वीकार करायचा नकार दिला होता. पहिलं होतं भारताचं संविधान. आणि RSSनी जेव्हा भारताचं संविधान स्वीकार करायला नाही म्हटले, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की RSS आज भारताचं संविधान मानत नाही. आपण जर हेडगेवारांचं वक्तव्य, गोलवलकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे हँड मी डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे, हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही. दुसऱ्या बाजूला ते असं सुद्धा म्हटले होते की 10-12 कॉन्स्टिट्यूशनच्या कॉपी करून, 10-12 कॉन्स्टिट्यूशन संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही नाकारतो. दुसऱ्या बाजूला आम्ही RSSला भारताचा झेंडा, भारताचा ध्वज, तिरंगा हा द्यायला गेलो होतो, पण RSSनी तो सुद्धा घ्यायला नकार दिला. आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण तर नागपूरमध्ये राहता, की आजही RSSच्या हेडक्वार्टर्स वरती रेशीमबाग मध्ये 15 ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही. ते 15 ऑगस्टला काळा दिवस मानून 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतात.
स्वातंत्र्य दिवस 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा आहे, भारताचा नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हटलं होतं की तुम्ही 15 ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा, तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही. आणि तिसऱ्या बाजूला आम्ही RSS ला महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट जो ऍक्ट आहे त्याची कॉपी दिली होती, हे म्हणत की तुम्ही स्वतःला रजिस्ट्रेट करून घ्या, तुम्ही अनधिकृत आहात, तुमची नोंदणी नाही. ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो, हा कायदा वाचा, समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर करा. पण RSS नी जेव्हा हे तिन्ही गोष्टी घ्यायचा नकार दिला तेव्हा हे कळतं की RSS स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे, जेव्हा ते संविधान ऍक्सेप्ट करत नाही तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आहे, आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकवायला नकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहे. हे प्रामुख्याने समोर आहे. दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपला. मला मोहन भागवतांना आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचंय की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहेत, कोणताही धर्म नाही. आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता, भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता, तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट याच्या विरोधात जाताय, नॅशनल इंटरेस्टला विरोधात जाताय आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय. आणि म्हणून आम्ही म्हणतो की RSS ही एक दहशतवादी अनधिकृत संघटना आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आणत नाहीत, भारताचं संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकवत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई RSS सोबत कायमच चालू राहील. ज्या